हे आहे करटुलं. हे आमच्याकडे याला काटवलं म्हणतात. काही भागामध्ये करटुलं, काही भागामध्ये काटवलं. अशा प्रकारे ही एक रानभाजी आहे. या रानभाजीचे अत्यंत असे गुणकारी फायदे आहेत. बहुतेक याची भाजी बनवून खातात. कोणी चण्याच्या डाळीमध्ये टाकून खातात, तर कोणी नुसतं तेलामध्ये याला आरतून परतून कळसून याची भाजी बनवली जाते. या भाजी खाण्याचे करटुल्याचे अनेक फायदे आहेत. पोट साफ करणे, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, त्याचप्रकारे सर्दी, खोकला यासारखे बारीक सारीक जे आजार आहेत या करटुल्याच्या भाजीमुळे दूर होतात. तर सगळ्यांनी ही करटुल्याची भाजी खायलाच पाहिजे. तर काही भागामध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते, परंतु ही एक प्रकारची रानभाजीच आहे. बहुतेक जे गरीब लोक असतात ते जंगलातून हे काटवलं जंगलातून आणत असतात आणि पावाभऱ्यानी, अर्ध्या पावानी किंवा अशी ढिगाढिगानी ढिग मांडून ते विकत असतात. तर आमच्याकडे याला काटवलं म्हणतात आणि आम्ही याला बहुतेक चण्याची डाळ भिजू घालून नंतर याच्या बारीक फोडी करून याला डाळ टाकून ही भाजी बनवल्या जाते. ती पण डाळीत टाकलेली भाजी पण खूप छान लागते. नाहीतर मग साधी अशी भाजी बनवता येते, ज्याला कुणाला जशी आवडते तशी भाजी खायची असते. परंतु हमखास सगळ्यांनी ही भाजी पावसाळ्यामध्ये खायलाच पाहिजे. महिन्यातून म्हणजे महिना 2 महिनेच हे काटवलं जे आहे महिना 2 महिनेच मिळते. नंतर वर्षभर काही या काटवल्याच्या वेलीला पुन्हा काटवलं येत नाही. याची एक वेल असते आणि मोठ्या झाडाच्या आधाराने जंगलामध्ये किंवा पुन्हा या शेतामध्ये एखाद्या ठिकाणी मोठ्या झाडाच्या आधाराने याची वेल वाढते आणि एकदा काटवलं लागले 1-2 महिने मिळतात बस. आणि नंतर मग हे जे काटवलं पुन्हा वर्षभर काही डोळ्यांनी दिसणार नाही. त्यामुळे जे सीझन असते पावसाळ्याचं जुलै, ऑगस्ट, जास्तीत जास्त सप्टेंबर महिना, तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2-3 महिन्यामध्ये काटवलं भरपूर प्रमाणात विकतात. तर ही भाजी आपण खायलाच पाहिजे. बऱ्याचशा रोगांना पोटाचे विकार आहे किंवा आणखी हातपाय दुखणं वगैरे म्हणा, त्यासाठी ही भाजी फार गुणकारी आहे. तशी शरीराला सर्वच बाबतीमध्ये ही चांगली आहे, कारण यामुळे रोगप्रतिकारशक्ती आपली वाढते आणि आपल्या शरीराला पोषक तत्त्व मिळतात, प्रथिने मिळतात, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मिळते. त्याचप्रकारे अँटीऑक्सिडंट म्हणून सुद्धा ही करटुलं किंवा काटवलं हे चांगले आहे. त्यामुळे सगळ्यांनी भाजी खावी अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर्स करावी अशी तुम्हाला मी नम्र विनंती करते. धन्यवाद.